श्रोते हो, नमस्कार. नागपूर आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते. मंडळी, नुकताच आपण कृषी दिन साजरा केला. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिवस साजरा करतो. महाराष्ट्रात हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वसंतराव नाईक यांनी शेतीला आधुनिकतेची जोड दिली. त्यांनी कृषी क्षेत्रासाठी दिलेलं भरीव योगदान महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. तर या कृषी दिनाच्या निमित्तानं आज आपण खरीप हंगामासाठी शेतीचं नियोजन आणि शेतकऱ्यांसाठी सल्ला या विषयावर दूरध्वनीवरून संवाद साधणार आहोत भंडारा जिल्ह्यातील साकोली इथल्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर उषा डोंगरवार यांच्याशी, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना शेतीचं नियोजन योग्य पद्धतीनं करण्यासाठी मदत होईल. मॅडम, आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नुकताच पावसाळा सुरू झाला आहे आणि शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग देखील सुरू झाली आहे. तर आपण हे सांगा की खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी सर्वप्रथम कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवं? शेतकऱ्यांनी सुरुवातीला त्यांची प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी वेगळी आहे. प्रत्येकाचं पीक वेगळं वेगळं आहे आणि प्रत्येकाचं जे संसाधनं आहेत ती संसाधनं सुद्धा वेगवेगळी आहे. तर सुरुवातीला शेतकरी बंधूंनी आणि भगिनींनी कुठलं पीक घ्यायचं आहे ते ठरवून घ्यायचं आहे. म्हणजे नियोजन करणं फार गरजेचं आहे. आणि आपण जे कुठलंही पीक घेतो किंवा कुठली जी शेतीबद्दल आपण काम करतो त्याच्यात आपल्या नोंदी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मागच्या वर्षी झालेल्या चुका यावर्षी रिपीट होणार नाही, या वर्षीच्या पुढच्या वर्षी होणार नाही. आणि आपले विकनेसेस कोणते आहे, आपल्या स्ट्रेंथ कोणते आहेत हे आपल्याला लक्षात येतं. आपल्याकडे जे पीक आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासाठी आवश्यक ज्या निविष्ठा आहे त्या निविष्ठांची जुडवाजुडव आपल्याला करावी लागेल. आणि आपल्याला हेही ठरवावं लागेल की आपल्याला जे पीक घ्यायचं आहे त्या कुठल्या पिकातून आपल्याला अधिक आर्थिक लाभ मिळेल. मग त्यामधलं काही पीक आपण आपल्या घरच्या गरजेसाठी ठेवणार आहे का? मग त्या पिकाला लागणारं रासायनिक खत आहे, जीवाणू खत आहे, सेंद्रिय खत आहे आणि बियाणं महत्वाचं असतं. तसंच अवजारं जी आहेत ही अवजारं आपल्याकडे जी असतात ती व्यवस्थित तयार करून त्याची सर्व्हिसिंग वगैरे दुरुस्ती करून आपण ही सगळी तयारी ठेवायची. आणि आपल्या शेतीसाठी ज्या आवश्यक सगळ्या गोष्टी आहेत आपण त्याचं नियोजन सुरुवातीला करून घेतलं पाहिजे. आणि माती परीक्षण करून घेतलं पाहिजे, कारण की आपला सगळा जो शेती व्यवसाय आहे तो आपल्या ह्या मातीवर अवलंबून असतो. त्याच्यामुळे माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. म्हणजे हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी अशा बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यावर्षी पाऊस जरासा लांबला, उशिरा आला, तर शेतकऱ्यांनी या कारणामुळे पीक नियोजन बदलण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, असं काही नाही. कारण की आपण जर बघितलं तर बरेच वर्ष झाले की हा आपला जो पाऊस आहे तो उशिरा सुरू होतो. सुरुवातीला मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडायचा, रोहिणी नक्षत्रामध्ये पाऊस पडायचा, म्हणजे मे पासून सुरुवात व्हायची. परंतु आता आपण जर बघितलं तर पाऊस उशिरा सुरू होतो. आणि यावर्षी एल निनोचा इफेक्ट अंदाज आहे, आपल्या हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. तर जरी उशिरा सुरू झाला तरी अजूनही म्हणजे जुलैचा पहिला आठवडा सुरू आहे. तर आपण फार त्याच्या आहारी न जाता थोडा व्यवस्थित विचार करून जे कमी कालावधीचे वाण आहेत, प्रत्येक पिकामध्ये कमी कालावधीचे वाण असतात. शेतकरी जो कुठलं पीक लागवड करू इच्छितात त्याच्यातले कमी कालावधीचे वाण आपण निवडावे. आणि हा जो हवामान बदल झालेला आहे, जसं कोरडवाहू क्षेत्र असेल तर त्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये आपल्याला कमी कालावधीचं जर पीक असलं तर आपण या अशाही परिस्थितीमध्ये चांगलं पीक घेऊ शकतो. कारण की आपल्या देशामध्ये आपलं हवामानच लहरी आहे, पाऊसही आपला लहरी आहे. तर तसं नियोजन करावं. जसं जर धानपट्टा जर घेतला तर धानपट्ट्यामध्ये पेरीव धान आहे. तर बरेच शेतकरी ज्यांनी कोरड्यामध्ये पेरणी करून ठेवून द्यायची किंवा आता जसा पाऊस झाला तर त्या पाऊसमध्ये वापसा आल्यानंतर त्या ठिकाणी ते पेरीव धान घेऊ शकतात. म्हणजे जरी उशिरा आला पाऊस तरी पण आपण जेव्हा रोवणी करतो तेव्हा त्याला त्या रोपांना झटका पडतो, मुळांना, तर तो पडणार नाही. तर एवढं काही फार बिघडलेलं नाही. आताही त्यांनी व्यवस्थित नियोजन करावं आणि कमी कालावधीचे वाण निवडून घ्यावेत. हे वाण निवडताना बियाण्यांची निवड त्यांनी कशा प्रकारे करावी? तर शेतकरी बंधूंना जेही कुठलं पीक घ्यायचं आहे त्या बियाण्याची जेव्हा आपण निवड करतो ते बियाणं
आपल्या भागाकरिता शिफारस केलेलं असावं. आज आपण बघतो मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या कंपन्या पेरणीपुरत्या तेवढ्या वेळापुरत्या येतात आणि वेगवेगळे बियाणं वेगवेगळ्या नावाने विकून निघून जातात. परंतु हा विचार करावा की हे बियाणं माझ्या क्षेत्राकरता शिफारस केलेलं आहे का? ते पीक त्यांनी याच्या आधी बघितलेलं आहे का? माझ्याकडे उपलब्ध संसाधनं कोणकोणती? शेतकरींनी जर ठरवलं की माझ्याकडे काय पाण्याची किती सोय आहे, जसं ओलित आहे आणि ओलिताची सोय जर आपल्याकडे नाही आहे आणि आपण भारी वाण घेतलो, जास्त कालावधीचा वाण घेतलो, तर मग आपल्याला ओलिताची तिथं अडचण पडते. आपण विचार करून घ्यावा आणि पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यायची. बियाणं घरचं असो किंवा आपण बाहेरून विकतही जरी आणलं असेल तरी पण त्याची उगवण क्षमता तपासून घ्यायची. म्हणजे आपल्याला नंतर आपण पेरणी केल्यानंतर बियाणं उगवलं नाही आणि नंतर जे नुकसान होतं आणि जो त्रास होतो तो त्रास होणार नाही. तसंच बियाणं कुठूनही जरी आणलं, घरचं असेल किंवा बाहेरचं, त्याला बीज प्रक्रिया अवश्य करावी. आणि ही बीज प्रक्रिया जी आहे, ही बीज प्रक्रिया प्रत्येक पिकातला करणं आवश्यक आहे. जेही कोणतं बियाणं आपण जमिनीत पेरू त्याला बीज प्रक्रिया करायची. ते जसं आपण छोट्या बाळाला लसीकरण करतो तसं काम ही बीज प्रक्रिया करते. तर त्यासाठी जे थायरम आहे किंवा बॅविस्टिन आहे, जशी ट्रायकोडर्मा आहे, तसंच जीवाणू खत आहे. शेंगा कुलातील पीक असेल तर रायझोबियमची करायची. इतर पिकं असतील तर ॲझोटोबॅक्टरची पीएसबी आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. ट्रायकोडर्मा हा आपल्या पिकांवर रोग येतात त्याच्यासाठी मदत करतो. बीज प्रक्रिया अवश्य करायची आणि नंतर त्याची पेरणी करायची. म्हणजे कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी न पडता डोळसपणे आपण बियाण्यांची निवड करायला हवी. हा, या पिकांसाठी खताचं व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कसं करायला हवं आणि कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांनी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हवी? याकरिता आपल्याला सुरुवातीला माती परीक्षण गरजेचं आहे. यापूर्वीही त्यांनी 1-2 वर्षात माती परीक्षण केलं असेल, नसेल केलं तर आता करून घ्यावं. मातीचा नमुना घ्यावा आणि तो तपासून घ्यावा आणि या माती परीक्षण अहवालानुसार आपल्या पिकाला किती अन्नद्रव्यांची गरज आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपल्या मातीमध्ये किती अन्नद्रव्य उपलब्ध आहेत, आपल्या पिकाची गरज किती आहे हे आपल्याला त्यातून लक्षात येतं. मग आपल्याकडे जे काही जीवाणू खत असेल, सेंद्रिय खतं असतील, बायोगॅस स्लरी असेल, फर्मेंटेड कंपोस्ट ज्याला म्हणतो, आपल्याकडे जे पिकांचे अवशेष असतात, उदाहरणार्थ तण किंवा पिकांचे जे काही अवशेष असतात त्याचा आपण कंपोस्ट करून घेत असतो, ते वापरू शकतो आपण. आणि निळं हिरवं शेवाळ आहे जसं, हे धानामध्ये वापरलं जातं. ॲझोला आहे, ॲझोलाचं कंपोस्ट सुद्धा येतं. किंवा आपल्याकडे जर तण निघतं तर त्या तणांचं सुद्धा आपण कंपोस्ट तयार करू शकतो. कोंबडी खत असेल, गांडूळ खत असेल, शेणखत असेल, तर हे आपल्याकडे जेही काही उपलब्ध सेंद्रिय खतं आहेत ती आपण वापरावी. बऱ्याच शेतकऱ्यांनी सोनबरू ढेंचा पेरला असेल तर ते पण आपण त्याच्यात वापरतो. तर ते वापरल्यानंतर आपल्याला रासायनिक खतांची मात्रा कमी करावी लागते. तर माती परीक्षण करून घ्या. कुठले सेंद्रिय खतं, हिरवळीची खतं आपण वापरली, त्याच्यातून एक टेंटेटिव्ह किती मात्रा आपल्या शेतात गेली ते ठरवून नंतर उरलेली रासायनिक खताची मात्रा आपण त्याच्यातून देऊ शकतो. बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या आपल्या शेतातच उपलब्ध असतात आणि त्यातून आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो. आता प्रश्न आला की कीड व रोगांचा. बरेच वेळा आपण कीड रोग आल्यानंतर त्याच्यासाठी उपाय करतो, पण तसं न करता कीड रोग येण्याच्या पूर्वीच आपण प्रतिबंधात्मक उपाय जर केले तर आपलं जे नुकसान आहे ते कमी होतं. बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाण्यावर जी कुठली एखादी घातक बुरशी वगैरे असेल तर ती निघून जाते. आपण बियाणं ज्या मातीत पेरतो तिथे जर काही घातक बुरशी असेल तर तिचा नायनाट तिथं होतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण कराव्या. बांधावर मागच्या वर्षीचे काही जे कीड रोगाचे जे सुप्तावस्था वगैरे असतात तर त्या सुप्तावस्थांचा वगैरे आपण नायनाट करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या शेतामध्ये आतापासूनच जशी नर्सरी आहे किंवा आपण पीकही पेरलं आहे तर त्याच्यामध्ये आत्तापासून पक्षी थांबे ठेवायचे. म्हणजे त्या पक्षी थांब्यावर पक्षी बसतील म्हणजे आणि ते त्या अळ्या किंवा काही कीटक दिसतील त्यांना वेचून खातील. लाईट ट्रॅप लावायचे, फेरोमॅन ट्रॅप लावायचे. काही ठिकाणी फारच गरज असेल तर आपण मशागतीनं सुद्धा ह्या ज्या घातक किडी आणि रोग आहे तर त्यांचा नायनाट करू शकतो. शेतकऱ्यांसाठी हवामान खातं वेळोवेळी हवामानाचा अंदाज प्रसारित करत असतं. या अंदाजाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होऊ शकतो? हवामान अंदाज शेतकऱ्यांचा फार उपयोगी आहे. तसं आता
पाऊस नव्हता. शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं होतं की 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरू नका. तर या हवामान अंदाजामुळे शेतकरी अलर्ट होतो. तो काळजी घेऊ शकतो की जसं आता ओलीत करायचं असेल आणि उद्या पाऊस पडणार आहे, तो ओलीत थांबवू शकतो. समजा शेतकऱ्याला पीक कापायचं आहे, तर कापणीपूर्वी त्याला जर माहित पडलं की अरे पाऊस येणार आहे, तर तो कापणी थांबवू शकतो. जशी पेरणीची वेळ आहे, तर तो नंतर खूप जोरदार पाऊस आला तर पेरणी जमणार नाही म्हणून त्याच्या पूर्वीच तो पेरणी करू शकतो. जशी फवारणी करायची असली तर फवारणी केल्यानंतर कमीत कमी 2 तास पाऊस यायला नको. तर हे हवामानाचे अंदाज जेव्हा शेतकऱ्याला माहिती पडतात तेव्हा तो त्याची काळजी घेऊ शकतो. तसं दामिनी ॲप आहे, वीज पडणार आहे किंवा काय माहिती पडतं. म्हणजे शेतकरी त्यावेळेस नेमकी ती काळजी घेतो आणि कुठलाही धोका होणार नाही. तसंच हे जे हवामान अंदाज आहे हे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामांचं नियोजन करण्यासाठी मदतीत पडते. तसंच शेतकऱ्यांकडे नुसती पिकच नसतं, पशु असतात, पक्षी असतात. तर त्यांची सुद्धा काळजी घेण्याकरिता या हवामान अंदाजाचा शेतकऱ्यांना फायदा होतो आणि पिकांच्या वेगवेगळ्या जे कामं आहे, डवरणं करणं आहे, कापणं आहे, बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा शेतकऱ्यांना हवामान अंदाज हा मदतीला येतो. हवामान अंदाज असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान असेल किंवा मोबाईल ॲप्स असतील, तर हे सगळे शेतकऱ्यांच्या उपयोगाचे आहेत असं आपण म्हणू शकतो. शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना सरकारने काढली आहे, तर त्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी कशा प्रकारे घ्यायचा? शेतकऱ्यांनी आता जे पीक विमा येईल त्याचं पत्रक निघेल तेव्हा त्यांनी पीक विमा काढून घ्यावा. हा पीक विमा म्हणजे त्या पिकाचं सुरक्षा कवच आहे, पिकांची सुरक्षा आहे आणि त्यातून आपल्याला लाभही मिळतो. तर पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं आणि आपल्या पिकाचा पीक विमा काढून घ्यावा. तसंच वेगवेगळ्या ॲपवरून तुम्हाला माहिती मिळेलच, कृषी विभागाकडूनही मिळेल, विद्यापीठकडूनही मिळेल. तर त्यावेळी आपण हा पीक विमा काढून घ्यावा. बरं. शेती कामामध्ये महिलांचा पण सिंहाचा वाटा असतो, पण त्यांच्या श्रमाची फारशी दखल घेतली जात नाही. खरं तर अनेक महिला शेतकरी पण उत्तमरित्या शेती करत असलेल्या आपण पाहतो. या शेतकरी महिलांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक नुकतंच विधानसभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकाबद्दल आपलं काय मत आहे? हे जे विधेयक आहे हे एक महिलांना त्यांची ओळख देणार आहे, त्यांना कायदेशीर ओळख मिळणार आहे. त्यांना यामध्ये विशेष निधी सुद्धा मिळणार आहे, त्याचं प्रमाणपत्रही मिळणार आहे. आज आपण बघितलं तर 80% पेक्षा अधिक काम महिलाच करतात. परंतु शेतामध्ये ज्या काही विशिष्ट गोष्टी असतात किंवा जे तिथं जर काही असा निर्णय घ्यायचा असेल तर ती निर्णय घेत नाही. विक्री व्यवस्थेमध्ये तिचा सहभाग नसतो. तर अशा ज्या गोष्टी आहेत म्हणजे ती त्याच्यामध्ये चांगला रोल आपला हे करू शकते. स्त्रियांना एक कायदेशीर ओळख मिळेल आणि त्यांना एक विशेष निधी सरकारकडून मिळणार आहे, तर त्याचा सुद्धा फायदा या महिलांना मिळेल. आणि महिला अधिक सक्षम जर झाल्या तर त्या शेतीमध्ये सुद्धा फार चांगलं काम करतील आणि पुढे त्यांची प्रगती होईल, हे माझं मत आहे. अच्छा. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांना आपण काही महत्त्वाचे सल्ले किंवा काही टिप्स देऊ इच्छिता का? आता जे शेतकरी बंधूंना सल्ला जो दिला जातो त्याच्यासाठी वेगवेगळे ॲप्स आहेत. प्रत्येक विद्यापीठाचे ॲप्स आहेत आणि महाराष्ट्र शासनाचा ॲप आहे महाविस्तार AI ॲप आणि डिजिटल शेती शाळा सुरू आहेत. बाजारभाव सुद्धा शेतकऱ्यांना मिळतो. पीक सल्ला दिला जातो. क्रॉपशॉप आहे तर त्यामधून सुद्धा सल्ला दिला जातो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे, तिथूनही सल्ला दिला जातो. तर शेतकऱ्यांच्या गरजेनुसार या सगळ्या माहिती तिथं उपलब्ध आहे. तर शेतकऱ्यांनी त्यांच्या गरजेनुसार त्या ॲप्स मधून आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानामधून आपण आपला सल्ला त्यातून घेऊ शकता. खूप साऱ्या गोष्टी आता याच्यामध्ये डिजिटली अवेलेबल आहेत, त्या आपण घेऊ शकता. अच्छा. आपण जी माहिती आतापर्यंत दिली तर तिचा नक्कीच शेतकरी बांधव उपयोग करून घेतील अशी अपेक्षा करूया. मंडळी, आपण संवाद साधत होतो भंडारा जिल्ह्यातील साकोली इथल्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर उषा डोंगरवार यांच्याशी आणि विषय होता खरीप हंगामासाठी शेतीचं नियोजन आणि शेतकऱ्यांसाठी सल्ला. मॅडम, नागपूर आकाशवाणीच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आमच्या श्रोत्यांना, विशेषतः शेतकरी बांधवांना खरीप हंगामासाठी पिकांचं नियोजन कसं करायचं याबाबत फार उपयुक्त मार्गदर्शन केलं. याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.